बातमी बारामतीतून आहे। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरलाय। सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार आहे। सूत्रांकडून जय महाराष्ट्राला ही माहिती मिळते। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली आहे आणि हीच पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवणार असल्याचं बोललं जात आहे। पुढची बातमी पाहूयात। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आज तिसरा दिवस आहे अधिवेशनाला सुद्धा आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। प्रत्येक आमदार हे विधान भवनाच्या परिसरामध्ये आलेले आहेत। काय काय कोणकोणते मुद्दे आजच्या तिसऱ्या दिवशी गाजू शकतात? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती काय दिलासा मिळणार असल्याचे काही बोललं जात आहे का? काय माहिती आहे? सिद्धेश, खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 विधान भवन मुंबई या ठिकाणी सुरू झाले आणि अशामध्येच सकाळचे 10 वाजत आहेत आणि सर्व आमदार असतील, मंत्री असतील, ते आता विधान भवन या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। अर्थातच आज अधिवेशनाचा तिसराच दिवस आहे, पहिला आठवडा सुरू आहे आणि अशामध्येच आज विरोधक नेमकं काही वेळातच आंदोलन करणार आहेत। त्यांचा आजचा आंदोलनाचा मुद्दा काय असेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण की काल नरवरे चिरवळ यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं। त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही देखील त्यांनी मागितली होती। तर अशामध्येच आज विरोधक सरकारला आणि सत्ताधाऱ्यांना कोणत्या मुद्द्यांवर घेरतात आणि कोणत्या मुद्द्यांना घेऊन विरोधक आंदोलन करतात, ज्याचा आवाज पूर्ण महाराष्ट्रापर्यंतच्या कानाकोपऱ्यात जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। इतकंच नाही तर आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरनं सभागृहामध्ये देखील पुन्हा एकदा जे आहे विषय तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण की आज पुन्हा एकदा लक्षवेधींमध्ये शेतकऱ्यांसाठी जो आहे मुद्दा उपस्थित केला जाणार आहे। अशामध्येच जो अवकाळी पाऊस सध्या महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडलेला आहे त्यावर देखील आज अशाच पद्धतीने चर्चा होणार आहे। इतकंच नाही तर अनेक लक्षवेधी आज उपस्थित केल्या जाणार आहेत। अशामध्येच महत्त्वपूर्ण काही बैठका या देखील मंत्र्यांनी बोलवलेल्या आहेत, त्यावर काय तोडगा निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती विरोधक सरकारला घेरतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकऱ्यांच्या जी काही कर्जमाफीचा डोंगर त्यांच्यासमोर उभा ठाकलाय आणि या संदर्भामध्ये सुद्धा विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत।